नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. तो फलटण तालुक्यात जोरदार जबरदस्त पाऊस झाल्यामुळे अनेक नागरिकांना, ग्रामस्थांना मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागत असतानाच फलटण तालुक्याचे सर्वच दिग्गज नेते या फलटण शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना, ग्रामस्थांच्या मदतीला धावून आले आहेत. यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याचबरोबर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील, त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे लोकांच्या मदतीला धावून आले आहेत. यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विविध ठिकाणी नागरिकांना भेटी देऊन दिलासा दिला आहे. त्याचबरोबर स्वतःसह आपल्या कार्यकर्त्यांचे मोबाईल क्रमांक देऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या मदतीला धावून येणार आहे, तुम्ही आम्हाला संपर्क साधा, असे आव्हान या ठिकाणी केलेले आहे. त्याचबरोबर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण पूरग्रस्तांसाठी आणि आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असल्याचे सांगून सायंकाळी रात्री गोविंद डेअरी शेजारून गेलेल्या ओढ्याला मोठा पूर आला होता, येथील नागरिकांना थेट संपर्क साधून त्या ठिकाणी आवश्यक ती मदत दिली आहे. त्याचबरोबर कोळकी येथे पूरग्रस्तांची आमदार सचिन पाटील यांनी भेट घेतली आणि त्यांना आधार दिला आहे. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी बाणगंगा नदीची पाहणी करून त्याच्या आजूबाजूला आलेल्या पुरामध्ये लोकांना जी अडचण आली त्यामध्ये लोकांना आधार दिला आहे. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ताबापू अनपटे त्यांच्या समवेत उपस्थित होते. याचबरोबर फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले, या ठिकाणीही या नेते मंडळींनी भेट देऊन लोकांना आधार दिला. प्रशासनाच्या वतीनेही फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव, प्रांताधिकारी अंबेकर मॅडम, त्याचबरोबर नायब तहसीलदार सोनवणे साहेब यांनीही या घडामोडीवर लक्ष ठेवून लोकांना दिलासा दिला. अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना मदत केली, त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्याचबरोबर फलटण शहरामध्ये काल आठवडा बाजार होता, मात्र या आठवडा बाजारामध्ये जोरदार पाऊस असल्यामुळे विक्रेत्यांची संख्या ही मर्यादित होती, घेणाऱ्यांची संख्या ही खूप कमी होती. एनडीआरएफचे पथकही सस्तेवाडी या ठिकाणी दाखल झाले असून इथल्या लोकांना दिलासा देण्याचं काम सुरू आहे. फलटण शहरातील अनेक खेडोपाडी, शहरासह खेडोपाडी अनेक नागरिकांची घरे पाण्याखाली गेलेली आहेत. यांनाही सर्वांना दिग्गज नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे सर्व नेते मंडळी यांना आधार देत आहेत, ग्रामस्थांना आधार देत आहेत, त्यांच्या मदतीला धावून जात आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या भागामध्ये काय अडचणी, समस्या असतील याच्या जरूर व्हिडिओ आमच्याकडे पाठवा. निश्चितपणाने याला प्रसिद्धी दिली जाईल. आपण आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.